श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट नित्यपूजा दर्शन बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026। जय जय स्वामी समर्थ। आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था, स्वरूप दिगंबर अजान भाऊ भव्य कायनाथा, दिव्य कायनाथा, हृदय निरंजन शुद्ध प्रेम भावांच्या वाती, भजनानंदे प्रकाश देऊनी उजळल्या ज्योती। आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था, स्वरूप दिगंबर अजान भाऊ भव्य कायनाथा, दिव्य कायनाथा, सर्वस्वार्पण नैवेद्याची ठेविलेची पुढती, सन्मती सद्कृती सत्कृती सद्गती प्रसाद द्या हाती। आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था, स्वरूप दिगंबर अजान भाऊ भव्य कायनाथा, दिव्य कायनाथा, आरती ओ वाळू श्री गुरु श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आज बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र नित्य पूजा दर्शनाचा हा सुंदर सोहळा आपण भक्तिभावाने अनुभवत आहोत। या पवित्र दर्शनाकडे मन एकाग्र करून पाहताना आपल्याला अंतःकरणात श्रद्धा, समाधान आणि सकारात्मकतेची भावना निर्माण होत आहे। ही स्वामी चरणी प्रार्थना करूया। आजच्या दर्शनातील श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती अत्यंत सुंदर आणि भक्तिमय अलंकारात सजलेली दिसत आहे। पांढऱ्या शुभ्र वस्त्रांनी सजलेली महाराजांची मूर्ती, गळ्यातील रंगीबेरंगी पुष्पहार, पिवळ्या झेंडूंच्या फुलांची आकर्षक सजावट आणि पांढऱ्या फुलांची सुंदर माळ यामुळे संपूर्ण दर्शनाला एक वेगळाच आध्यात्मिक सौंदर्य प्राप्त झाले आहे। महाराजांच्या समोरचा चांदीचा सुंदर सिंहासनासारखा भाग व अतिशय कलात्मक आहे। यावरील नक्षीकाम, फुलांच्या आकृत्या, कमानी आणि सुवर्ण रंगाचे अलंकार दर्शनाचे वैभव अधिक वाढवतात। मागील बाजूस असलेली चांदीची कला कुसर आणि सुवर्ण पृष्ठभाग महाराजांच्या मूर्तीभोवती एक सुंदर तेजोवलय निर्माण करत असल्यासारखा भास होतो। काही क्षणासाठी आपले मन शांत करा, डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। स्वामींचे नामस्मरण करताना मनातील चिंता, अस्वस्थता आणि नकारात्मक विचार हळूहळू दूर जाऊ दे। आपल्या घरात सुख, शांती, समाधान आणि प्रेम नांदू दे। आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी राहू दे। आजच्या दर्शनात महाराजांच्या चरणाजवळ फुलांची सुंदर सजावट करण्यात आलेली दिसते। पिवळ्या झेंडूंच्या फुलांचा रंग भक्ती आणि मंगलतेची आठवण करून देतो, तर पांढऱ्या फुलांची माळ मनाला शांतता आणि पवित्रतेची अनुभूती देते। फुलांचा हा सुंदर सुगंध आणि सजावट जणू स्वामींच्या चरणी अर्पण केलेल्या भक्तीचे प्रतीकच वाटते। महाराजांच्या समोर प्रज्वलित असलेला दिवा आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देण्याची भावना मनात जागवते। ज्याप्रमाणे छोटासा दिवा अंधारात प्रकाश निर्माण करतो, त्याप्रमाणेच स्वामींचे नामस्मरण आपल्या मनात आशेचा आणि विश्वासाचा प्रकाश निर्माण करू शकते। स्वामी समर्थ महाराज आमच्या मनाला धैर्य द्या, आमच्या कुटुंबाला सुख शांती द्या, आमच्या अडचणीवर मात करण्याची शक्ती द्या, आमच्या प्रत्येक कार्याला योग्य दिशा द्या। भक्त अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे। स्वामींच्या नामस्मरणाने आणि त्यांच्या चरणी ठेवलेल्या श्रद्धेने असंख्य भक्तांना मानसिक आधार आणि आत्मविश्वास मिळतो। स्वामींचे स्मरण म्हणजे आपल्या अंतःकरणात विश्वास जागवण्याचा एक सुंदर मार्ग आहे। आज बुधवारच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी मनापासून स्वामींचे नामस्मरण करूया। आपल्या जीवनात कितीही अडचणी असल्या, कितीही चिंता असल्या तरी या क्षणी
आपण एकटे नाही अशी संधीची भावना मनात ठेवूया. जो गोष्टी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी समर्थांनी भक्तांसाठी दिलेला एक संदेश आहे. या भावनेने आजचे दर्शन घ्या आणि आपल्या मनातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. आता पुन्हा एकदा महाराजांच्या सुंदर मुखमंडलाकडे प्रेमाने पाहूया. त्यांच्या शांत आणि प्रसन्न स्वरूपाचे दर्शन घेताना आपल्या मनात भक्तीची भावना वाढू दे. महाराजांच्या मस्तकावरती सुंदर अलंकार, शुभ्रवस्त्र, विविधरंगी फुलांच्या माळा आणि चांदीच्या सिंहासनाची सजावट संपूर्ण दर्शनाला अत्यंत आकर्षक बनवते. स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण केलेले फुले म्हणजे आपल्या मनातील भावना अर्पण करण्याचे प्रतीक आहे. आपल्या मनात राग असेल तर तो स्वामींच्या चरणी ठेवा. चिंता असेल तर ती स्वामींच्या चरणी अर्पण करा. दुःख असेल तर तेही स्वामींना सांगा आणि आनंद मिळाला तर त्याबद्दल स्वामींचे आभार माना. भक्ती म्हणजे केवळ मागणे नाही, भक्ती म्हणजे विश्वास ठेवणे, कृतज्ञ राहणे आणि योग्य मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणे. आजच्या नित्य दर्शनाच्या निमित्ताने आपण एक सुंदर संकल्प करूया. दररोज काही क्षण स्वामींचे नामस्मरण करायचे, आपल्या आईवडिलांचा आणि ज्येष्ठांचा आदर करायचा, गरजू व्यक्तींना शक्य तेवढी मदत करायची आणि आपल्या मनात प्रेम व सद्भावना ठेवायची. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व भक्तावर कृपा करो. त्यांच्या आयुष्यात आज काही अडचण आहे त्यांना धैर्य मिळू दे. ज्यांना मानसिक चिंता आहे त्यांच्या मनात शांतता मिळू दे. ज्यांच्या घरात समस्या आहेत त्यांना योग्य मार्ग सापडू दे. जे आपल्या प्रिय व्यक्तींसाठी प्रार्थना करत आहेत त्यांच्या मनातील श्रद्धेला बळ मिळू दे. स्वामी महाराजांची चरणी मनापासून प्रार्थना करूया. या कल्पनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज आमचा चुका क्षमा करा, आमच्या मनातील अहंकार दूर करा, आम्हाला सत्य, प्रेम आणि सदाचाराचा मार्ग दाखवा. आमच्या कुटुंबावर सदैव आपली कृपा छाया राहू द्या. आमच्या जीवनात सुखापेक्षा समाधान आणि संपत्तीपेक्षा सद्बुद्धी द्या. आजच्या दर्शनातील चांदीच्या सुंदर नक्षीकामाकडे पाहताना मंदिरातील भक्तिमय वातावरणाची अनुभूती येते. प्रत्येक नक्षी, प्रत्येक फूल आणि प्रत्येक सजावट जणू स्वामींच्या चरणी अर्पण केलेल्या भक्तीची सुंदर अभिव्यक्तीच आहे. आज गुरुवार 12 ऑगस्ट 2026 या शुभदिवशी घेतलेले हे श्री स्वामी समर्थ महाराज दर्शन, नित्यपूज दर्शन आपल्या सर्वांसाठी मंगलमय ठरो अशी स्वामी चरणी प्रार्थना करू. आपल्याला आनंद प्राप्त हो, आपल्या कुटुंबात प्रेम वाढो, आपल्याला समाधान प्राप्त हो व प्रत्येकाला योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी हो. एकदा आपण स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करूया. परमपूज्य सद्गुरु अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल्य भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी सद्गुरु सच्चिदानंद परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.